नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला 36 इंच साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा कट करायचा तसाच तो कसा शिवायचा हे सविस्तर सांगणार आहे. चला तर मग आता मापे टाकूयात. हे अस्तर आहे. आता हे मी डबल फोल्ड करून घेते म्हणजे आपल्याला मापे टाकायला सोपं जातं. आता हे फोल्ड करून घेतलेलं आहे. यावरती आता आपण खालच्या साईडला एक मार्जिन करून मापे टाकायला घेऊयात. आता इथून आपण उंची घेऊयात. पहिले 13.5 इंच उंची आहे. 1 इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणजे 14.5 इंचावर मार्किंग केली. त्यानंतर 5.5 इंचाचं शोल्डर घ्यायचं आहे. 5.25 इंचाचं मी आर्म होल घेत आहे. आता 36 इंचाचा चौथा भाग 9 इंच यावरती एक मार्जिन करून परत 2 इंच शिलाई मार्जिन. 34 इंचाची चेस्ट आहे. कंबर आहे 8.5 इंचावर मार्किंग केली. त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन. आता ही पूर्ण लाईन अशी आखून घेतलेली आहे मी. आता राहिलं फक्त आर्म होल 1.25 इंचावर घेऊन गोलाई द्यायची. आता ही गोलाई दिल्यानंतर जसं आपण आखलेलं आहे सेम आपल्याला तसंच आता कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे कटिंग केल्यानंतर आता आपण समोरचे प्रिन्सेस कटचे माप टाकून घेऊयात. आता इथं 14.5 इंच उंची घेतलेली आहे. इथे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आता आपल्याला आणि पूर्ण लाईन इथून तिथून आखून घेऊयात. 3.5 इंचावर प्रिन्सेस कटचा टक्स, त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि पूर्ण आखून घेतलेली आहे लाईन. आता शोल्डर घेऊयात आपण. इथं 1/2 इंच एक्स्ट्राचं शोल्डर घेत आहे मी. डीप गळा घ्यायचा आहे समोरचा आणि 5.25 इंचावर आर्म होलची मार्किंग. आता छातीचे माप टाकून घेऊयात आपण. 9 आणि 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंचावर आर्म होलची गोलाई. आता इथं पण आपण तसंच करूयात. कमरेचं माप घेऊन पूर्ण आता लाईन इथून तिथून आपल्याला आखून घ्यायची आहे. आता इथं आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन मापे टाकून घेऊयात. उंची आता इथं प्रिन्सेस कटची मी 4.5 इंच घेतलेली आहे आणि त्यानंतर गोलाई द्यायची आहे आपल्याला प्रिन्सेस कटची. तर ही पूर्ण गोलाई दिल्यानंतर जो आतला 1.5 इंचाचा भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. त्यामुळे आपण समोर तो 1.5 इंचाचा भाग वाढून घेऊयात आणि वरच्या दिशेलाही आपल्याला 1 इंचानं वाढून घ्यायचा आहे. ते वाढवल्यानंतर आता आपल्याला कटिंग करते वेळेस इथूनच कट करायचं आहे. 1/2 इंच 1 इंचावर आता आपण हा प्रिन्सेस कटचा जो भाग आपण एक्स्ट्राचा 1 इंच घेतलेला होता तो समोरचा कमरेचा भाग आपल्याला कमी घ्यायचा असतो, तो घ्यायचा आपल्याला. त्यानंतर आपल्याला गळा घ्यायचा आहे आता इथं 3 इंचावर आणि डीप नेक घ्यायचा आहे 6 इंचावर. आता हे पूर्ण बॉक्स आखून गळ्याला आकार देऊन घेऊयात. ते इथं गळ्याला आकार देऊन घेते मी. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता. आता कटिंग करून घेऊयात आपण पूर्ण भाग. आता बघा कट करते वेळेस आपल्याला आपण जो 1 इंचाचा कमी भाग घेतलेला होता तिथून कट करायचं आणि जशी मार्किंग केलेली आहे त्यानुसार आता आपण कटिंग करून घेऊयात. तर नेक कट केल्यानंतर खालची जी आपण प्रिन्सेस कटची लाईन आखलेली आहे त्या लाईननुसार इथं 1/2 इंचाची मार्किंग करून आपण कटिंग करून घेतलेला आहे. तोही कट केलेला आहे. आता हा आपला पूर्ण कटिंग झालेला आहे. आता आपण ब्लाउज पीस वरती कट करून घेऊयात.
हे ब्लाऊज पीस आहे। आता यावरती उभी डिझाईन आहे, त्यामुळे लक्ष करून बघा। आता ही उभी डिझाईन असल्यामुळे कसा कट करायचा तोही भाग मी दाखवलेला आहे तुम्हाला। जशी उभी डिझाईन आहे त्यानुसार आता आपल्याला हे जसं कटिंग केलेलं कापड आहे तसं ठेवून पूर्ण कट करायचं आहे। ही बाही आहे, ही कट करून घेते मी पहिले। त्यानंतर आता हा कट केल्यानंतर भाग आता आपल्याला पाठीमागचा भाग लगेच कट करून घ्यायचा आहे। तोही बघा कसा कट करायचा ते। आता इथं जशी उभी डिझाईन आहे तसा आपल्याला आता हा भाग ठेवून कट करून घ्यायचा आहे। प्रत्येक बाजू आता आपल्याला इथं उभ्या दिशेने ठेवून कट करून घ्यायची। आता समोरचा भाग आपण तसाच उभा ठेवूयात आणि कट करून घेऊयात। इथंही उभाच भाग मी कट करून घेतलेला आहे। आता पूर्ण आपला ब्लाऊज पीस कट झालेला आहे। आता कसा जोडायचा हे मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। आता बघा हा भाग मी असा जोडलाय। आता दुसरा भाग आपल्याला याच्या विरुद्ध जोडायचा आहे। आता हा विरुद्ध दिशेने ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायच्या। बघा दोन्ही भाग झालेले आहेत। आता हा आपल्याला दुसरा भाग जोडून घ्यायचा आहे। हाही आपल्याला एकमेकाच्या उलट दिशेने ठेवून पूर्ण जोडून घ्यायचा आहे। बघा हे पूर्ण आपला भाग जोडलेला आहे। आता आपण काय करूयात, हे प्रिन्सेस कटचे दोन्ही कट आहेत ते आपण जोडून घेऊयात। आता वरच्या दिशेने मी हा कापड उलट ठेवून हळूवार शिलाई मारून घेत आहे। कोणताही कपडा जास्त ओढायचा नाही। त्यानंतर 2 शिलाई मारून घ्यायच्या आणि अर्ध्या इंचाच्याच मार्जिननुसार आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची असते। आता हे दुसरा भाग हा परत एक भाग सरळ आणि दुसरा भाग उलट ठेवून तसाच आपल्याला हळूवारपणे जोडून घ्यायचा आहे आणि इथेही 2 शिलाई मारून घ्यायच्या। आता दोन्ही भाग जोडून झाल्यानंतर आता आपण खालच्या साईडला 1.5 इंचाची पट्टी आहे, ही पट्टी आपण जोडून घेऊयात। आता इथं आपण जे जोडलेला भाग आहे ते कमरेच्या दिशेला घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरतून शिलाई घेऊन आपल्याला हा भाग अटॅच करून घ्यायचा आहे। यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची आणि खालच्या दिशेला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची। आता ही झालेली आहे। त्यानंतर आपण काय करूयात, आता हुक पट्टी आणि हुकलूक पट्टी जोडून घेऊयात। ती कशी जोडायची बघा, एक पट्टी मी कमी साईजची आणि दुसरी पट्टी थोडीशी जास्त साईजची घेतलेली आहे। आता ती जी कमी साईजची आहे ती एक साईडला आपण फोल्ड करून घेऊयात आणि ती आपल्याला आता हुक लावण्यासाठी पट्टी तयार करायची आहे आणि जी मोठी पट्टी आहे ती हुकलूक पट्टी तयार करून घ्यायची। आता मी इथं खालच्या साईडला थोडासा कपडा सोडलेला आहे बघा, तो कपडा आपल्याला नंतर खालच्या साईडला अटॅच करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचं कापड कट करून घेते, एकदा फोल्ड करून परत एकदा फोल्ड करायचं आणि खालचा जो कपडा आहे तो आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचा शिलाई मारते वेळेस। आता हे असा जसा फोल्ड केला आहे त्याच्या एकदम कमी, अर्ध्यापेक्षा कमी इंचावर आपल्याला ही शिलाई घ्यायची आहे, कारण इथं आपल्याला हुकाचे घरं बनवायचे आहेत, त्यामुळे जागा सोडलेली आहे हुक अडकवण्यासाठी। इथं 2 डबल मशीन घ्यायची, ही झालेली आहे आता आपली एक पट्टी। आता दुसरी पट्टी आपल्याला त्याच्या उलट शिवून घ्यायची आहे। आता ही सरळ दिशेने आपण पट्टी ठेवून
जोडलेली आहे. खालच्या साईडला जी पट्टी आहे ती आपल्याला नंतर फोल्ड करायची. पहिले आपण एक दाबटीप टाकून घेऊयात. आता ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला दुमडून घ्यायची. एक पट्टी वरच्या साईडला आणि दुसरी पट्टी आतल्या साईडला आपल्याला दुमडून घ्यायची असते. इथे डबल मशीन घेऊन परत एकदा मी मशीन घेतलेली आहे. आता ही झाली आपली. इथे आपल्याला आता गळ्याला एक पट्टी जोडून घ्यायची आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कॅनव्हास पण टाकू शकता. इथं कापड कडक असल्यामुळे मी कॅनव्हास टाकलेलं नाही आहे. तर यावरतून आपल्याला एक परत दाबटीप टाकून आतल्या साईडला कापड फोल्ड करायचं आहे. आणि हुकलूक पट्टी तयार करून घ्यायची आहे आपल्याला. ही पट्टी आता खालच्या साईडला फोल्ड करून शिवून घेणार आहे मी. चला तर मग नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केला असेल त्यांनी एक लाईक करा. आता इथे 5 आपल्याला हुक लावण्यासाठी घरं बनवून घ्यायचे आहेत. एकदम सोप्या पद्धतीत आपल्याला घरं बनवून घ्यायचे. जशी मार्जिन केली त्यानुसार आता आपण हे घरं बनवून घेणार आहोत. आता हे झाल्यानंतर दुसरा भाग तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. बघा कशा प्रकारे घरं बनवलेले आहेत. तर ही दुसरी पट्टी जोडून घ्यायची आहे आपल्याला. ते वरचा एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेऊयात. त्यावरती परत एक दाबटीप टाकायची आणि तो अटॅच केलेलं कापड आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं. हा झालेला आपला 36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत.